चालू झालं. नमस्कार, मी संदीप मुंडरा, शेतकरी मित्र. मित्रांनो, आजचा जो हा एरिया, आज आम्ही वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील आगरवाडी या गावी आलो. तर तुम्ही पाहू शकता, अक्षरशः सगळं पाण्याचं वातावरण तर निर्माण झालेलं. तुम्ही दाखवा एकदा यायले बाजूले. सगळं पाण्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पाणी बिन पडागला, काही काही थोडे शितोडे लागले, थोड्या विजा पडू राहिल्या. पण तरीही मित्रांनो, मी शेतात उभा आहे, कारण की काय झालेलं आहे, मला शेतकऱ्याचे शेतातले पॉईंट पाहायचेच आहेत. कारण की खूप मोठी माझ्याकडे वेटिंग आहे, खूप लोक माझ्यासाठी वाट पाहत आहेत. पण तरी मित्रांनो, पाण्याचा एरिया असून बिन, पाणीचं सध्या वातावरण असून बिन, मी सध्या शेतात उभा आहे, शेतात पाणी पाहते. आतापर्यंत माझे 2 पॉईंट पाहणे झालेले आहेत. कारण की आता जर शेतात आपण फिरागलो, जर पाणी पडागला वरतून, विजा पडागल्या मित्रांनो वरतून, तर थोडीशी जीवाली भीती असते. कारण की मी जे माझ्याकडे जे रॉड इथं याला करायचे, ते सप्तधातूचे येतं. तिचं काय होते, ते वीज अट्रॅक्ट करू शकतात. त्याच्यामुळे तरी मी जीवाची न परवा ना काही हे करता, काळजी करता मी तिथं पॉईंट पाहू राहिलो. लोकांचं, माझं जे शेतकऱ्यासाठी सहकार्य मी ते करू राहिलो. तुम्हीही मला सहकार्य करा, कारण की मी रोजच पाणी पाहतो, रोज वेगवेगळ्या गावाला जातो. जे माझे फॉलोअर्स आहेत, जे माझ्यासाठी वेट करागले, त्यांनाच मी सांगू शकतो मित्रांनो, मी एकही दिवस घरी नाही. ऊन असो, पाऊस असो, काही असो, मी रोज शेतातच आहे. त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी सहकार्य करतो, तुम्ही माझ्यासाठी सहकार्य करा. एवढीच माझी विनंती आहे. जे माझ्यावर रागावले असतील की मी त्यांच्याकडे येऊ नाही शकलो, त्यांच्यासाठी मी क्षमा मागतो. कारण की माझ्याकडून ज्या गोष्टी शक्य होतात तोपर्यंत मी करू राहिलो मित्रांनो. कारण की फील्ड वर्क आहे, हे ऑफिशियल वर्क नाही आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांकडे मी गेलो नाही, ज्यांचे विहिरी खोदले, ज्यांच्याकडे समजा कोणाला पाणी लागलं नाही, बोर घेतले, त्यांच्यासाठी मी थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो. त्यांच्याकडे मी जाऊ नाही शकलो. पण जे राहिलेली माझी मंडळी आहे, त्यांच्याकडे मी 100% येणारच आहे, त्यांना सहकार्य करणारच आहे आणि पाणी पाहणारच आहे. धन्यवाद.